साहेब काय सांगाल, आज एक वर्ष होतंय पहलगाम हल्ल्याला. वेदनेचं खरं एक वर्ष दुःख सहन करतोय भारत. याबाबत अनेकांना त्या ठिकाणी मरण आलं होतं. आज पहलगाम हल्ल्याला एक वर्ष पूर्ण झालं. अत्यंत दुर्दैवी आणि निंदनीय तो हल्ला होता, पण केंद्र सरकारनं त्याचा कडक अशा पद्धतीचं उत्तर अतिरेक्यांच्यावरच्या कारवाई करून लगेचच तो हल्ला झाल्या दिलेला आहे. कुठंही देशात आणि विशेषतः जम्मू काश्मीर भागात जिथं रोज काही ना काहीतरी आतंकी हल्ले व्हायचे, त्याला पायबंद घालायचं काम, आतंकवाद्यांना कंठस्नान घालण्याचं काम केंद्र सरकारनं माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय गृहमंत्री माननीय अमित शाह साहेबांनी केलेला आहे. त्यामुळं आता ह्या कारवाया आतंकवाद्यांच्या ह्या जवळजवळ मोडून काढण्याचं काम हे आपल्या सैन्य दलांनी आणि पोलीस दलांनी तिथे या ठिकाणी केलेलं आहे. तरी सुद्धा जे कोणी दुर्दैवी हल्ल्यामध्ये जे मृत पावले नागरिक, त्यांना एक वर्ष झाले. मी त्यांच्या प्रती श्रद्धांजली अर्पण करतो, दुःख वेदना व्यक्त करतो. NSDCनं 7 कारखान्यांना कर्ज नामंजूर केलंय. 3 वर्ष बंद असणारे साखर कारखाने. सध्याची साखर कारखान्यांची परिस्थिती, अडचणीतील साखर उद्योग आणि शेतकऱ्यांची अवस्था या पार्श्वभूमीवर या निर्णयाकडे नाही, NCDCनं महाराष्ट्रातल्या माझ्या माहितीनुसार 15 पेक्षा जास्त कारखाने असतील. त्यांना राज्य सरकारच्या थक हमीवरती कारखाने पूर्ववत सुरू करायला कर्ज द्यावं, यासाठी राज्य मंत्रिमंडळानं गेल्याच वर्षी शिफारस करून माझ्या माहितीनुसार 15 का 16 कारखाने आहेत राज्यातले. त्यांचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे NCDC कडे पाठवलेला आहे. आपण जे आता माहिती देत आहे त्याची मला अपडेट नाही, पण माननीय सहकार मंत्री महोदयांशी मी चर्चा करेन. पण जेव्हा राज्य सरकारनं हा प्रस्ताव पाठवला तर माननीय मंत्रिमंडळापुढं जेव्हा हा प्रस्ताव आला तेव्हा हे बंद अवस्थेतले कारखाने आहेत, हे सुरू करून शेतकऱ्याला तिथल्या दिलासा दिला पाहिजे. या शेतकरी हिताच्या दृष्टीनं राज्य सरकारनं थक हमी घेतली होती आणि त्या थक हमी जेव्हा राज्य सरकार घेतं तेव्हा सहसा NCDC अशा संस्थांना वित्त पुरवठा करत असते. पण तुम्ही जे असं सांगताय आता, तसं जर काही घडलं असेल तर मी माननीय सहकार मंत्री महोदयांशी चर्चा करतो, मला याची माहिती नाही. साहेब, ज्या पद्धतीनं तुषार दोषींची बदली झालेली आहे आणि त्यांनी शेवटच्या दिवशी 6 ते 7 अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्याचं निवेदन आणि पत्र आता शिवसैनिकांनी मागणी केली. त्याचं निवेदन तुम्हाला आणि एकनाथ शिंदे साहेबांना आणि महासंचालक, तर याबाबत तुमची काय भूमिका राहणार? नाही, मला देखील आमचे जिल्हा प्रमुख माननीय जयवंतराव शेलार माऊली आणि बऱ्याच पदाधिकाऱ्यांनी ज्या दिवशी पोलीस अधीक्षक सातारा श्री तुषार दोशी यांची बदली झाली आणि त्यांच्या बदलीचा आदेश त्याच दिवशी त्यांनी त्यांच्या अधिकारात जिल्ह्यातल्या काही अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यात, त्याचा आदेशाची प्रतच मला आमच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या दाखवली आणि त्यांनी स्पष्ट परखड शब्दात माझ्याजवळ भावना व्यक्त केल्या की माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब जे आमच्या पक्षाचे प्रमुख आहेत, मुख्य नेते आहेत, त्यांच्याकडे ही बाब आम्ही देतो आणि त्यामार्फत या सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी त्यांची आग्रही भूमिका होती. त्याप्रमाणे माननीय जयवंतराव शेलार साहेबांनी माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडे आणि राज्याचे पोलीस महासंचालक यांच्याकडे पक्षाच्या वतीनं तक्रार दाखल केलेली आहे. माझं माननीय शिंदे साहेबांशी बोलणं आज होऊ शकलं नाही, पण मी जेव्हा माननीय शिंदे साहेबांशी माझं आज बोलणं होईल तेव्हा मी त्यांना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे, विशेषतः जिल्हा प्रमुख असतील, बाकी जे आमचे पदाधिकारी असतील, त्यांच्या या बाबतीतल्या ज्या भावना आहेत आणि याला जी पार्श्वभूमी आहे ही सगळी मी माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना अवगत करेन. या बाबतीतला निर्णय माननीय शिंदे साहेब घेतील. महेश शिंदे खरं तर एकनाथ शिंदे साहेबांच्या सभेला आले नाहीत. कुठेतरी पक्ष शिस्तीचा भंग झाला असं वाटतंय का? आणि दुसरी गोष्ट ते म्हणतात की मी माझ्या जीवावरती निवडून आलोय, म्हणजे एक प्रकारे शिवसेनेला चॅलेंज दिल्यासारखं त्यांचं. त्या बाबतीतलं उत्तर मी त्याच दिवशी साताऱ्यामध्ये दिलेलं आहे. जेव्हा माननीय आमदार महेश शिंदे साहेबांचं हे वक्तव्य आलं त्याच दिवशी मी साताऱ्यामध्ये या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. माननीय आमदार महेश शिंदे साहेब हे शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडून आलेले आहेत आणि त्यांना निवडून आणताना सर्व शिवसैनिकांनी त्यांच्यासाठी मेहनत केलेली आहे. सर्व शिवसैनिकांनी त्यांना मतदान केलेलं आहे. निवडून आल्यानंतर अशा पद्धतीनं
मी स्वतःच्या ताकदीवर निवडून आलो असं वक्तव्य करून शिवसैनिकांचा एक प्रकारे किंवा शिवसेनेच्या मतदारांचा अवमान करणं हे योग्य नाही. शिवसैनिक याचा नक्की विचार करतील. जिल्ह्यात दोनच शिवसेनेचे आमदार आहेत, एक तुम्ही आणि महेश शिंदे. महेश शिंदेनी परवा आरोप केला की जे काही निर्णय जिल्ह्यात होतात शिवसेनेचे ते पालकमंत्री स्वतः घेतात, कुणालाही ते विचारत नाही, त्यांना योग्य वाटेल ते निर्णय घेतात. एक प्रकारे त्यांनी तुमच्या कार्यपद्धतीवर टीकाच केली. यापेक्षा जिल्ह्यातले जे शिवसेनेचे इतर सर्व पदाधिकारी आहेत, सर्व जिल्हा प्रमुख आहेत, तालुका प्रमुख आहेत, संपर्क प्रमुख आहेत, युवा सेना आहे, महिला आघाडी आहे, एसटी कामगार सेना आहे, शेतकरी सेल आहे, ज्या ज्या आमच्या विंग आहेत शिवसेनेच्या, त्यातल्या कुठल्याही पदाधिकाऱ्याला जर आपण विचारलं तर अशा पद्धतीची भावना कुणीही व्यक्त करणार नाही. मी 2022 पासून गेली 3-3.5 वर्ष, जवळपास 4 वर्ष होत आली, मी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी मला दिलेली आहे. मी प्रामाणिकपणे सगळ्या लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन आणि शिवसेना पक्षातल्या पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊनच काम केलेलं आहे. आमदार महेश शिंदे साहेब सोडले तर इतर कुठल्याही पदाधिकाऱ्याची अशा पद्धतीची तक्रार आपल्याला दिसणार नाही. साहेब, सातारा जिल्हा परिषद जो काही राडा झाला त्यामध्ये तुम्ही सांगितलं सुरुवात त्यांनी केली, शेवट आम्ही करू. आता ज्या पद्धतीने तुषार दोषींची बदली झाली, हा शेवट म्हणायचा का अजून काही पुढे असणार? या बाबतीत मला आता भाष्य करायचं नाही. चलो. ओके.